नमस्कार मित्रांनो, आज परत एक नवीन गोष्ट घेऊन मी आलेली आहे आणि आजची गोष्ट खूपच गमतीची आहे आणि आजच्या गोष्टीच्या नावामध्येच गंमत दडलेली आहे आणि त्या गोष्टीचं नाव आहे गमतीचं पान. आणि ही गोष्ट आहे आपल्या लाडक्या श्रीकृष्णाची. तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, कृष्ण आणि त्याचे सवंगडी गाईगुरांना घेऊन चरायला रानात रोज रोज जायचे. तिथे छानपैकी मजा करायचे, खेळायचे, दंगा करायचे, गाईगुरांना चारा खाऊ द्यायचे, कारण तिथे नदीकिनारी चांगला हिरवागार छानपैकी चारा मिळायचा गाईगुरांना. मग दरम्यान ते यमुनेच्या डोहात डुबकी मारायचे, खेळायचे, खूप धम्माल करायचे आणि मग शिदोरी सोडून फराळ करायचे, खायचे आणि संध्याकाळी जसा सूर्य मावळे सगळेजण आपापल्या घरी परतायचे. तर एके दिवशी काय झालं, असंच कृष्ण आणि त्याचे सवंगडी सगळेजण खेळायला गेले होते यमुनेच्या काठी आणि दिवसभर म्हणजे सकाळपासून खूप खेळले, सूरपारंब्या खेळले, नदीच्या डोहात खेळले, श्रीकृष्णाने छानपैकी बासरी वाजवली. असं होता होता दुपार झाली. दुपार झाल्यावर प्रत्येकालाच भूक लागली. सगळे गोलाकार बसले आणि प्रत्येकाने आपली शिदोरी सोडायला सुरुवात केली. आता प्रत्येकाच्या स्फोटात कावळे ओरडू लागले होते. पण तेवढ्यात कृष्ण म्हणाला, थांबा, आपण रोज रोजच अशी शिदोरी खातो, पण आज काहीतरी मज्जा करूया. आज आपण एक एक खेळ खेळूया. आपण सगळ्यांनी एक गमतीशीर पान शोधून आणायचं. जो कोणी गमतीशीर सगळ्यात सुंदर पान शोधून आणेल त्याला आज आपण संध्याकाळी खेळताना राजा करू. कबूल? मग सगळे सवंगडी तयार झाले आणि प्रत्येकाने आपली शिदोरी तिथेच ठेवली आणि जो तो रानावनात पळू लागला, गमतीशीर पान शोधायचा प्रयत्न करू लागला. कृष्ण मात्र आपल्याच जागी उभा होता. तो जरासुद्धा हलला नाही. मग पेंद्याला आला संशय. मग पेंद्या म्हणाला, अरे श्रीकृष्ण, असं कसं? तू आम्हाला फसवतोयस काय लबाडा? आम्ही सगळे दूर गेल्यावर आम्ही जे गोड गोड पदार्थ आणले ते खाण्याचा तुझा इरादा आहे. कृष्ण म्हणाला, नाही रे, मी काय वेडा आहे का? मी ऑलरेडी हे आणून ठेवलेलं आहे. जो माझ्या गमतीचं पान आहे ते मी ऑलरेडी आणून ठेवलेलं आहे. तर मग पेंद्या म्हणाला, बरं ठीक आहे. आणि पेंद्या निघून गेला आणि सगळे सवंगडी पण निघून गेले. कृष्ण एकटाच राहिला. थोड्या वेळाने एक एक जण परतू लागला. आता प्रत्येकाच्या हातात एक झाडाचं पान होतं. जो तो आपलं आपलं पान दाखवू लागला. कोणी कर्दळीचं पान आणलेलं होतं, कोणी वडाचं पान आणलेलं होतं, कोणी पिंपळाचं पान आणलं होतं, कोणी अंजिराचं, कोणी सागवानाचं, फणसाचं, आंब्याचं. आणि प्रत्येकजण म्हणत होता, माझंच पान गमतीचं आहे, माझंच पान गमतीचं आहे. आता सगळ्यांचं लक्ष कृष्णाकडे गेलं. पेंद्या म्हणाला, ए कृष्ण, दाखव ना तुझं गमतीचं पान कुठं आहे ते. तर कृष्ण म्हणाला, दाखव. आणि असं म्हणून कृष्णाने काय केलं माहिती आहे का? आपला हात पुढे केला आणि म्हणाला, हे बघा, हेच आहे माझं गमतीचं पान. मग सगळेजण हसायला लागले आणि म्हणाले, कृष्णा, तू खरी आमची फजिती केलीस हां. प्रत्येकाकडे खरं आपलं आपलं गमतीचं पान असताना आम्ही इकडे तिकडे शोधत राहिलो आणि तू मात्र हुशार निघालास. तेव्हा सगळ्यांनी ठरवलं की आजच्या खेळात राजा कृष्णालाच बनवायचं. आणि मग सगळ्यांनी गोडी गुलाबीने एकमेकांना घास भरवत छानपैकी न्याहारी केली, शिदोरी संपवली आणि परत सगळे खेळात मग्न झाले, खूप धमाल केली आणि संध्याकाळी नेहमीप्रमाणे आपापल्या घरी परतून गेले. तर अशी होती आजची श्रीकृष्णाची छोटीशी गमतीशीर गोष्ट. जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला अजून कोणत्या कोणत्या गोष्टी ऐकायला आवडतील. धन्यवाद.